हॅलो टू ऑल फ्रेंड्स, रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर.जे. प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 जुलै. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. नेहमी लक्षात ठेवा, तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्याही इतर संकल्पापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे. हा होता अब्राहम लिंकन यांचा एक विचार. या प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवस रात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. ऐकूया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. सर्वप्रथम जाणून घेऊया आजच्या दिवशीच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. आजच्याच दिवशी 1735 साली मराठा शासक मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे यांनी राजपुतान्यात विजयी होऊन पुण्यास ते परतले होते. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी 1885 साली फ्रेंच वैज्ञानिक लुई पाश्चर यांनी प्लेगच्या रोगावर शोधलेल्या रेबीजच्या लसीचा पहिल्यांदा वापर केला गेला. आजच्याच दिवशी 1892 साली भारतीय समाजसुधारक दादाभाई नौरोजी हे ब्रिटनच्या संसदेवर निवडून जाणारे पहिले भारतीय नागरिक बनले. आजच्याच दिवशी 1947 साली रशियामध्ये AK-47 म्हणजेच AK-47 रायफल्सची निर्मिती सुरू करण्यात आली होती. तर मित्रांनो, AK-47 ही एक स्वयंचलित रायफल सोव्हिएत युनियनच्या सैन्याने दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस 1945 साली उत्तम बंदूक बनवण्याची स्पर्धा घेतली होती आणि त्यावेळी सोव्हिएत लष्करात अधिकारी असलेले मिखाईल कलाश्निकोव्ह यांनी सादर केलेल्या बंदुकीच्या डिझाईनला या स्पर्धेत पहिलं पारितोषिक मिळालं. 1947 साली ही बंदूक सोव्हिएत लष्कराने स्वीकारली. ऑटोमॅटिक या इंग्रजी शब्दासाठीचा रशियन शब्द म्हणजेच ऑटोमाट यासाठी A हे आद्याक्षर, तर कलाश्निकोव्ह यांच्या नावातील K आणि वापरात आलेल्या वर्षातील 47 असे एकत्र करून AK-47 म्हणजेच AK-47 हे नाव बनले. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1982 साली पुणे मुंबई महामार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान त्या काळातील भारतातील सर्वात मोठ्या लांबीचा बोगदा रेल्वे वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. तर मित्रांनो, या होत्या 6 जुलै या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही विशेष व्यक्तींविषयी. आज त्यांचे जन्मदिवस आहे. चला तर मग जाणून घेऊया या व्यक्तींविषयी. आजच्याच दिवशी 1781 साली ब्रिटिश राजकारणी, माजी डच ईस्ट इंडिजचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि बेनकॉलेनचे लेफ्टनंट गव्हर्नर तसंच सिंगापूर या देशाचे संस्थापक सर थॉमस स्टॅमफोर्ड बिंगले रॅफल्स यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला. 1837 साली प्रसिद्ध भारतीय विद्वान, संस्कृत विद्यापंडित, प्राच्यविद्या संशोधक, इतिहासकार व समाज सुधारक रामकृष्ण गोपाल भांडारकर यांचा जन्म झाला. 1881 साली भारतीय महाराष्ट्रीयन हिंदू संत गुलाबराव महाराज यांचा जन्म झाला. 1901 साली भारतीय राजकारणी, कायदेपंडित व शिक्षण तज्ज्ञ, माजी केंद्रीय मंत्री तसंच भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1905 साली राष्ट्रसेविका समिती नावाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्त्री शाखेच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर यांचा जन्म झाला. 1920 साली आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या संस्थेचे उभारक व पॉवर्टी इन इंडिया या पुस्तकाचे लेखक डॉक्टर विनायक महादेव दांडेकर उर्फ वि. म. दांडेकर यांचा जन्म झाला.
आजच्याच दिवशी 1927 साली साहित्य पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी कथा, कादंबरी व पटकथा लेखक व्यंकटेश दिगंबर माडगुळकर यांचा जन्म झाला. व्यंकटेश माडगुळकरांचं बनगरवाडी हे पुस्तक प्रसिद्ध आहे. सन 1930 साली पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय कर्नाटकी गायक, संगीतकार, बहुवाद्य पार्श्वगायक, संगीतकार आणि चरित्र अभिनेते मंगलम पल्ली बाल मुरली कृष्ण यांचा जन्म झाला. तर मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिवस आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांचे आज स्मृती दिन आहे. 1854 साली प्रसिद्ध जर्मन भौतिकशास्त्रज्ञ व गणित तज्ञ जॉर्ज सायमन ओहम यांचं निधन झालं. 1986 साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता व बिहार राज्याचे राजकारणी तसंच भारताचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम यांचं निधन झालं. 1997 साली राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भारतीय हिंदी चित्रपट निर्माता, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक तसंच नवकेतन फिल्मचे सहसंस्थापक चेतन आनंद यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1999 साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू ML जयसिम्हा यांचं निधन झालं. 2002 साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उद्योगपती, रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचं निधन झालं. तर मित्रांनो, आज या विशेष व्यक्तींचे स्मृती दिन आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुच्या टीमकडून त्यांना विनम्र अभिवादन. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आपलं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. यासोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता किंवा मग स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट, रेडिओ पब्लिक यावर सुद्धा रेडिओ MPSC गुरु हे पॉडकास्ट ऐकू शकता. चला तर मग मित्रांनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.